नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रूपिम विचार या घटकाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया रूप संकल्पना म्हणजे काय. रूपिका भाषा ही स्वनांची बनलेली असते. स्वनांनंतरची भाषेची मोठी रचना म्हणजेच पद किंवा रूप होय. त्यालाच मराठी व्याकरणाच्या भाषेत शब्द असेही म्हटले जाते आणि या शब्दालाच भाषा विज्ञानामध्ये रूप अशी संज्ञा दिली जाते. कोणत्याही भाषेतील ध्वनींच्या अर्थपूर्ण समूहाला रूप असे म्हणतात. उदाहरणार्थ महाविद्यालय. हे जे भाषिक रूप आहे, या भाषिक रूपावरूनच रूपिका तयार झाल्या. रूपिका म्हणजे काय, तर एखाद्या भाषिक रूपाचे लहानात लहान घटक होय, म्हणजेच लघुत्तम सार्थक घटक याचा अर्थ रूपिका. कोणत्याही भाषेतील अशा अर्थपूर्ण घटकाला भाषिक रूप असे म्हटले जाते. मात्र रूपिका या त्या लहान मोठी असू शकते. रूपिकाचे वैशिष्ट्य म्हणजे काय, अर्थ असणे आणि अर्थदृष्ट्या त्या स्वनिम समुच्चयाचे विभाजन न होणे असे होय. ज्या भाषिक रूपाचे इतर कोणत्याही भाषिक रूपाशी स्वनात्मक अर्थात्मक साम्य नसते असे रूप म्हणजे रूपिका किंवा त्याला पदिम असेही म्हटले जाते. ह्या रूपिका संदर्भ निरपेक्ष असतात आणि रूपिम मात्र संदर्भ सापेक्ष असतात. म्हणजेच काय, शब्द हा वाक्यातील एक सार्थ घटक असतो. रूपिका ही अर्थघटकच असते, परंतु यांच्यातील नेमका फरक म्हणजे काय, तर शब्दांचे विघटन होऊ शकते किंवा रूपिकांचे विघटन होऊ शकत नाही, कारण रूपिका ह्या अर्थदृष्ट्या सर्वात लहान घटक असतो. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर महाविद्यालय हे रूप आहे किंवा शब्द आहे, परंतु महा अधिक विद्या अधिक आलय ह्या 3 रूपिका आहेत. महाविद्यालय हा शब्द असून महाविद्यालय या रूपिका आहेत. हाच रूप आणि रूपिका यातील फरक आपल्याला सांगता येईल. अशी अनेक उदाहरणं आपल्याला यात घेता येतील. शेतात हे रूप आहे, पण शेत अधिक आत, शेत आणि आत हे 2 रूपिका आहेत. थोडक्यात रूपिका विभाजनासाठी साम्य आणि अंशतः भेदही असणे त्या रूपिकांची तुलना केली जाते. यावरून रूपिकांची वैशिष्ट्ये सांगता येईल. रूपिकांना त्यांचा एक अर्थ असतो. हा अर्थ संदर्भ निरपेक्ष असतो. शब्दकोशात तो अर्थ दिलेला असतो. शब्दकोशात त्याचे व्याकरणिक विशेषही दिलेले असते. शब्दकोशात असलेल्या रूपिका या आशयबोधक रूपिका असतात. रूपिकांच्या विभाजनासाठी अंशतः साम्य आणि अंशतः भेद असलेल्या रूपांची तुलना केली जाते. उदाहरणार्थ कर शब्द आहे. करचं करतो, करील इत्यादी विभाजनाने मिळणारे खंड हे सार्थ असणे आवश्यक आहे. विभाजनानंतरचा अर्थ व मूळ अर्थ यात मात्र सुसंगती असायला हवी. विभाजनाने मिळणारा खंड हा त्याच भाषेतील असावा आणि त्याच भाषेत इतरत्रही तो दिसावा किंवा असावा. ही आहे रूपिकाची स्वरूप किंवा रूपिकाची व्याख्या. आता ह्या रूपिकांचे 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. जेव्हा या भाषिक रूपांचे अर्थाच्या दृष्टीने आणखी विभाजन करणे शक्य नसते, तेव्हा त्या रूपिका प्राप्त होतात. म्हणून अर्थाच्या दृष्टीने विभाजन न करता येणे हे त्याचं लक्षण आहे. या रूपिकांच्या प्रकारामध्ये पहिला आहे मुक्त रूपिका.
ज्या रूपिका वाक्यात स्वतंत्रपणे येतात, ज्यांना स्वतःचा अर्थ असतो, त्यांना मुक्त रूपिका असे म्हटले जाते. उदाहरणार्थ झाड, घर, शाळा, पुस्तक, पेन इत्यादी स्वरूप हे आहे मुक्त रूपिका. दुसरा प्रकार आहे बद्ध रूपिका. ज्या रूपिका वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकत नाही, ज्या दुसऱ्या रूपिकेच्या आश्रयाने येतात, म्हणजेच मुक्त रूपिकेच्या आश्रयाने येतात, त्यांना स्वतःचा अर्थ नसतो, अशा रूपिकांना बद्ध रूपिका असे म्हटले आहे. उदाहरणार्थ ला, वर, खाली हे शब्द आहे. तर ला शब्द आपण झाड या शब्दाला जोडला तर झाडाला, झाडावर, झाडाखाली, म्हणजेच हे शब्द मुक्त रूपिकेतील शब्दांना जोडून येत असतात. अशा प्रकारे मुक्त रूपिका आणि बद्ध रूपिका या रूपिकांच्या साहाय्यानेच भाषेतील विविध रूपे तयार होत असतात. ज्याप्रमाणे आपण बघितलं की स्वन, स्वनिम आणि स्वनांतर यांचा परस्पर संबंध कसा असतो, ते भाषेत कसे वापरले जातात, त्याप्रमाणेच आपण रूप बघितलं, रूपिका, आणि या रूपिकेचाच भाषेत वापर करतो त्यावेळेस ते असतं रूपी. तर रूपी म्हणजे काय, तर समान कार्य करणाऱ्या रूपिकांचा एक गट म्हणजे रूपीम होय. तसं बघितलं तर रूपीम ही संकल्पना काल्पनिक आहे. रूपीम हा अमूर्त आदर्श मानला जातो, म्हणजे भाषेत तो अवतरत नाही. भाषेत येतात ते रूपी गटातील रूपिका, आणि म्हणूनच या रूपिकांतरांचा आदर्श प्रतिनिधी म्हणजेच रूपीम होय. तर इथे उदाहरण म्हटलं तर देऊळ हा शब्द आहे. देऊळ ही रूपिका आहे, आणि त्याचेच आपण जर भाषेत वापर करतो तर प्रत्येक वेळेस आपण देऊळ शब्द म्हणत नाही. उदाहरणार्थ हे गणपतीचे देऊळ आहे. गणपतीच्या देवळावर सोन्याचा कळस आहे. गणपतीच्या देवळापुढे सभामंडप आहे. ही वेगवेगळी वाक्ये मी जेव्हा वापरली तेव्हा देऊळ हा शब्द फक्त देऊळ इतकाच आला नाही, तर त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होत गेला. परंतु प्रत्येक वाक्यातील देऊळ शब्दाची स्वतःचं एक विशिष्ट कार्य आहे. म्हणजेच देऊळ या शब्दाने जो अर्थ समजतो तो स्थिर आहे. मग तो पहिल्या वाक्यातला असेल, दुसऱ्या वाक्यातला असेल किंवा तिसऱ्या वाक्यातला असेल, पण त्यांच्यामध्ये बदल झाला. तो देऊळचं देवळात असा शब्द झाला, देवळापासून असा शब्द झाला. पण असा या सगळ्या वाक्यातील एक असा विशिष्ट शब्द आहे की तो समान कार्य करणारा गट आहे, आणि म्हणूनच अशी समान कार्य करणारी जी शब्दरचना असते तिला आपण रूपीम असे म्हणतो. या रूपिमाचेही अनेक प्रकार आपल्याला पडताना दिसतात. म्हणजे जसा अर्थदृष्ट्या आणि कार्यदृष्ट्या ही रूपिम जशी काम करतात आणि त्याच्यावरून त्यांचे प्रकार आहेत, त्याप्रमाणेच रूपिमांचे देखील आपल्याला प्रकार दिसून येतात. तर रूपिमांमध्ये सुद्धा अशा प्रकारे अनन्यसाधारण रूपीन, मिलन रूपीन, आशयबोधक रूपीन, कार्यकर रूपीन असे रूपिमांचे प्रकार हे पडलेले दिसून येतात. त्यांचेही त्यानुसारच आपल्याला दिसून येतं की ज्याप्रमाणे आपण बघतो की बद्ध रूपिका ही मुक्त रूपिकेला जोडूनच येते, तसंच इथेही आहे. आशयबोधक रूपीम म्हणजे काय, तर एखादी रूपीम हे काय करतो, फक्त आशय व्यक्त करतो. पण कार्यकर रूपीम म्हणजे काय, तो त्या आशयबोधक रूपिमांना जोडून येतो आणि तो एक विशिष्ट कृती करत असतो किंवा विशिष्ट कार्य घडवून आणत असतो, आणि म्हणून त्याला कार्यकर रूपीम असे म्हटलेले आहे. पण काही शब्द असे असतात की त्या शब्दांमध्ये आपल्याला ती एकमेकाला जोडूनच येतात, ती स्वतंत्रपणे येत नाही. त्यांना अनन्यसाधारण रूपीम असं म्हटलेले आहे. उदाहरणार्थ घरगुती, तुरट, हातखंडा, विल्हेवाट या ज्या रूपिका आहे त्या भाषेत वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांना अर्थ असला तरी त्यांचे विभाजन केले तर मूळ अर्थामध्ये बदल होत जातो. म्हणजे जसं आपण बघितलं की देऊळ या शब्दाच्या अर्थामध्ये बदल होत नाही,
परंतु आपण घरगुती या शब्दामध्ये जर हात बघितलं, हातखंडा या शब्दामध्ये जर बघितलं, तर ह्या शब्दांची जर फोड केली, तर विभाजन केलं, तर त्यांचा मूळ अर्थ आपल्याला सापडत नाही. आणि म्हणूनच अशा रूपिमांना अनन्यसाधारण रूपिम असे म्हटले जाते. त्यातच एक मिलन रूपीम आहे. नाहीत, आहेत, येता येत, करता येत इत्यादी सारखी जी आढळणारी रूपिमे आहे त्यांनाच मिलन रूपीम असे म्हटले जाते. अशा प्रकारे आशयबोधक म्हणजे अर्थबोध करणारे, ज्यांना शब्दकोशामध्ये स्वतंत्र अर्थ नमूद केलेला असतो त्यांना आशयबोधक म्हणावे. आणि जे आशयबोधकांना जोडून येतात आणि वाक्यातील रचनेचा अर्थ स्पष्ट करतात, त्या रचनेच्याच संदर्भात त्यांना अर्थ प्राप्त होता, अशांना कार्यकरूपीम असे म्हणावे. असे एकंदरीत 4 प्रकारे रूपिमांचे आपल्याला दिसून येतात. ह्या रूपिका आणि रूपिम यांचा विचार केल्यानंतर रूपिका संकल्पना आपल्या लक्षात येते. तर जेव्हा व्याकरणिक कार्य करणाऱ्या किंवा भाषा व्यवहार म्हणून आपण जेव्हा रूपिकांचा विचार करतो, तेव्हा त्या रूपिका रूपिकांतरे म्हणून पाहिल्या जातात. अशा प्रकारे रूपिका, रूपिम आणि रूपिकांतर यांचाही असा परस्पर संबंध असतो. धन्यवाद.